नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील निबंध लेखनम हा जो भाग आहे त्याच्यातला मम प्रियम पुस्तकम हा निबंध समजावून घेणार आहोत. आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. तुम्हाला जर का इयत्ता 10वीचे मराठी आणि संस्कृत या विषयांचे जर का पेपर सेट सोडवायला हवे असतील आणि त्याच्या आदर्श उत्तरपत्रिकांचा संच हवा असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. शाळेमध्ये अध्यापनाचं काम करत असताना 5 वर्ष संस्कृतचे आणि 5 वर्ष मराठीचे बोर्डाचे पेपर तपासण्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा जर का तुम्हाला लाभ मिळाला तर ते मला निश्चितच आवडेल. म्हणून कोणाला जर का पेपर सेट आणि आदर्श उत्तरपत्रिकांचा संच हवा असेल तर मेलवरती संपर्क करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला निबंध बघायचा आहे. आपण आधी 3-4 निबंध बघितलेले आहेत. मम प्रिय खगः बघितला, मम प्रियः कवीही बघितला, मम प्रिया भाषा बघितली, मम प्रियः उत्सवः बघितला आणि आता बघायचा आहे मम प्रियम पुस्तकम म्हणजे माझं आवडीचं पुस्तक हा विषय दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण निबंध हा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधनं सोडवत असतो, त्यावेळेला 1-2 गोष्टी तुम्ही निश्चित लक्षात ठेवा. त्या गोष्टी म्हणजे भरपूर काही लिहिलं की आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळतात, असा विद्यार्थ्यांचा एक समज आहे, पण तो समज चुकीचा आहे. तिथे सूचना त्यांनी दिलेली असते 5 किंवा 7 वाक्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा असतो. आता मुळात वाक्य आणि ओळ याच्यातला फरक समजावून घ्या. जिथे पूर्णविराम असतो ते वाक्य. मग ते एका ओळीतलं वाक्य असेल, अर्ध्या ओळीतलं वाक्य असेल, 2 ओळीतलं वाक्य असेल. आता बघा फॉर एक्झाम्पल आपलं हे जे पहिलं वाक्य आहे हे 3ऱ्या ओळीमध्ये संपतंय या निबंधाचं. म्हणजे फुलस्टॉप असलेलं पहिलं वाक्य आहे बघा, मम प्रियम अस्ति 3ऱ्या ओळीमध्ये. अशी 5 किंवा 7 वाक्य तुम्हाला पेपरमध्ये लिहायची असतात. अचूक पद्धतीने लिहायची असतात. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका करायच्या नाहीत. आणि दुसरं म्हणजे साधारण 3 ते 4 अक्षरांच्या चुका जर का झाल्या तर आपला 1 मार्क कापला जातो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नुसता निबंध वाचू नका, तर तो लिहिण्याचा सुद्धा अधनं-मधनं सराव ठेवा. हे विद्यार्थी मित्रांनो, हातचे 5 मार्क आहेत, ते अजिबात आपल्याला घालवायचे नाहीयेत. चतुर्थः विभागः जो आहे लेखन कौशलम, त्याच्यामध्ये आपल्याला हा निबंध लिहायला येतो. चला 3 विषय दिलेले असतात, 3पैकी आपल्याला 1 लिहायचा असतो. आता आज आपण ज्याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत तो विषय आहे मम प्रियम पुस्तकम. चला बघूया बरं हा निबंध. मराठी भाषायां लिखितानि नैकानि पुस्तकानि मह्यम अतीव रोचते. म्हणजे काय की मराठी भाषेमध्ये लिहिलेली पुष्कळ पुस्तकं मला खूप आवडतात. किंतु चि.वी. जोशी महोदयेन लिखितं चिमणरावाचे चराट इति पुस्तकं मम प्रियम अस्ति. परंतु चि.वी. जोशी महोदयांनी किंवा ह्या लेखकांनी लिहिलेलं चिमणरावाचे चराट हे पुस्तक मला खूप आवडतं. अस्य पुस्तकस्य नायकः चिमणरावः अस्ति. ह्या पुस्तकाचा नायक म्हणजे ह्या पुस्तकातलं प्रमुख पात्र कॅरेक्टर कोणतं आहे तर चिमणराव आहे. सह एकः सामान्य मनुजः. तो एक सामान्य माणूस आहे. किंतु किमपि अद्भुतं करणीयम इति महत्वाकांक्षया काले साहसानि कर्तुं सह उद्युक्तः भवति. परंतु मला काहीतरी अद्भुत करायचं आहे
अशी त्या चिमणरावाच्या मनामध्ये महत्वाकांक्षा असते. ज्याला आपण म्हणतो ना काहीतरी हटके करायचंय. तर अशी महत्वाकांक्षा आहे त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणते ना कोणते तरी उपद्व्याप म्हणा किंवा साहस म्हणा करायला हा चिमणराव जात असतो. ततः च विविधाः रम्याः हास्यपूर्णाः कथाः निर्मीयन्ते. आणि तो असे उद्योग करायला जातो, साहस करायला जातो. त्याच्यामुळे काय होतं? वेगवेगळी हास्यपूर्ण कथानकं, अतिशय रम्य कथानकं किंवा कथा निर्माण होतात, प्रसंग निर्माण होतात त्याच्या आयुष्यामध्ये आणि ते वाचताना वाचकाला निश्चितच खूप हसायला येतं, आनंद मिळतो, विरंगुळा मिळतो, मनोरंजन होतं. आम्ही जेव्हा लहान होतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा चिमणराव गुंड्याभाऊ नावाची एक मराठी सीरियल टीव्हीवरती यायची. त्यावेळेला असे काही वेगवेगळे चॅनल्स नव्हते निघाले. मराठी जे चॅनल होतं अ, त्याच्यावरती ते यायचं. तर त्याच्यामधनं आम्हाला ते कथानक बघताना खूप हसायला यायचं. आणि मग शेवटी त्याचं पुस्तक मी मिळवलं, चिमणरावाचे चराट आणि खरंच सांगते विद्यार्थी मित्रांनो, अतिशय मनोरंजक कथा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आपण हसतो, पण सगळ्या हसणाऱ्या कथा जरी असल्या, तरी त्याच्यामधनं मात्र काही ना काहीतरी संदेश आपल्याला मिळत असतो. पण कथांचा जो बाज आहे, तो अतिशय हास्यपूर्ण आहे. पुढे बघा कोणतं वाक्य आपण लिहिलंय. अस्मिन् पुस्तके लेखकेन सृष्टानि पात्राणि वाचकस्य मनसि चिरकालं वासं कुर्वन्ति इति अस्य लेखकस्य महान विशेषः. या लेखकाचा चिमणरावांचं पुस्तक ज्यांनी लिहिलंय चिवी जोशी या अतिशय मराठी वाङ्मयामध्ये गाजलेले हे लेखक आहेत. विनोदी ढंगाने लिहिणारे लेखक म्हणून. आणि म्हणून आपण वाक्य काय लिहिलंय शेवटचं, की ह्या पुस्तकामध्ये लेखकानी जी सृष्टी, पात्र म्हणजे ज्या कल्पना केलेल्या आहेत, जी पात्र रंगवलेली आहेत, ती पात्र वाचकांच्या मनामध्ये चिरकाळ म्हणजे बऱ्याच काळपर्यंत वास करतात. म्हणजे त्यांच्या आठवणीत राहतात वाचकाच्या. ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातली पात्र भरपूर वेळ, दीर्घकाळपर्यंत वाचकांच्या आठवणीमध्ये राहतात. इति अस्य लेखकस्य महान विशेषः. हा या लेखकाचा महान विशेष आहे. नाहीतर बऱ्याच लेखकांचं एखादं पुस्तक वाचलं, की त्या पुस्तकाचं नावही कालांतराने आठवत नाही, त्याच्यात काय होतं हे पण आठवत नाही. परंतु चिवी जोशी हे जे लेखक आहेत, यांचा विशेष असा, की यांच्या ह्या पुस्तकातली जी पात्र आहेत, ती वाचकांच्या मनामध्ये दीर्घकाळ रेंगाळत राहतात. असा हा आपण 5 ते 6 ओळीमध्ये निबंध तयार केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक धडा आहे, धेनोः व्याघ्रः पलायते. तो सुद्धा ह्याच पुस्तकामधनं घेतलेला आहे. तो धडा जेव्हा आपण शिकू, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की खरंच किती विनोदी प्रसंग ह्या चिमणरावांच्या साहसामुळे निर्माण होतो आणि त्याचा फटका सुद्धा त्यांनाच कसा बसतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मम प्रियम पुस्तकम हा जो निबंध आहे, तो निबंध समजावून घेतला. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की, नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.